नमस्कार सगळे स्पर्धक मित्र आणि परीक्षक नमस्कार। आभाळ मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखितो आम्ही भीमा तुझ्यामुळे। बंदूक तोफा शस्त्रसाठ्यांची आम्हाला गरज नाही, बंदूक तोफा शस्त्रसाठ्यांची आम्हाला गरज नाही, कारण शब्दानेच रान पेटवतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, शब्दानेच रान पेटवतो आम्ही भीमा तुझ्यामुळे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, कायदे पंडित, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि मी हेमंत मोतीराम पाटकर, कणकवली, सिंधुदुर्ग आपल्यासमोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिलांचे सशक्तीकरण। मित्रांनो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं, परंतु स्वतंत्र भारतातल्या सर्व स्त्रियांच्या मागे एका महापुरुषाचा हात होता आणि तो महापुरुष म्हणजे अर्थातच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सगळ्याच संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जायचं। यामध्ये सनातनी हिंदू संस्कृती सुद्धा अपवाद नव्हती। पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या नियंत्रणाखाली राहायला लागायचं। स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल एवढंच सांभाळावं। स्त्रियांना सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अधिकार नाकारण्यात आलेले होते। तत्कालीन समाजसुधारक राजा राममोहन रॉय असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य केलं, मात्र हे कार्य मर्यादित क्षेत्रातलं होतं। रसिकहो, स्त्रियांसाठी सर्वसमावेशक कार्य कोणी केलं असेल तर ते बाबासाहेबांनी। समाज सुधारकांनी केलेले जे कार्य होतं तेच कार्य, त्यांचा वारसा त्यांनी पुढे नेला, मात्र त्यांचा वारसा पुढे नेत असतानाच त्यांनी यामध्ये घटनेच्या कायद्यांचं कवच दिलं, ज्याचा फायदा महिलांच्या पुढच्या अनेक पिढ्यांना होईल। आज स्वतंत्र भारतातील महिलांना अनेक अधिकार कायद्यांच्या वतीने प्राप्त झालेले आहेत आणि याचं सगळं श्रेय जातं ते बाबासाहेबांना। मित्रांनो, बाबासाहेब म्हणतात की एखाद्या देशाने किती प्रगती केलेली आहे ही त्या देशातील स्त्रियांची आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थितीवरून समजते। ते स्वतः मजूर मंत्री असताना खाणकामगार ज्या स्त्रिया होत्या त्या खाणकामगारातल्या स्त्रियांना त्यांनी प्रसूती भत्ता सुरू केला। त्याच पद्धतीनं त्यांनी त्या स्त्रियांना आणि पुरुषांना समान वेतनाचा कायदा सुरू केला। नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतील त्या स्त्रियांना त्यांनी 6 महिन्याची प्रसूती रजा सुरू केली। अशा प्रकारची तरतूद करणारं भारत हे पहिलं राष्ट्र। विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या प्रसूती रजेमध्ये वाढ केलेली आपल्याला पाहायला मिळते। वारंवार मूल जन्माला घातल्यामुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी व्हावा, स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्यांनी कुटुंब नियोजनाचा नारा दिला। त्याचप्रमाणे मूल जन्माला घालणं किंवा मूल जन्माला न घालणं हे सगळं स्त्रियांनी ठरवावं, अशा प्रकारे त्यांचं मत होतं। का तुला जन्मांतरी संसार कारावासा आहे, का तुझ्या पुढती व्यथांनी मांडली आरासा आहे, का झुगारून देत नाही तू अशा या बंधनांना, का असा तू संस्कृतीचा भोगते वनवास आहे, का असा तू संस्कृतीचा भोगते वनवास आहे। मित्रांनो, असं कुण्या कवीने म्हटलंय ते वावगं ठरणार नाही, परंतु अशाच प्रकारच्या पुरुषप्रधान संस्कृतीला झुगारून ही संस्कृती ठेचण्यासाठीच 1948 मध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल हा कायदा आणला। या कायद्यान्वये त्यांनी स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार, त्यानंतर स्त्रीला पुनर्विवाहाचा अधिकार, स्त्रीला पोटगी मागण्याचा अधिकार, त्याचप्रमाणे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला वाटणी मिळण्याचा अधिकार, विधवा स्त्रीला त्याच्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये वाटणी मिळण्याचा अधिकार, त्यानंतर बहुपत्नीत्वाला मज्जाव, एकपत्नीत्वाचा पुरस्कार, अशा प्रकारचे काही कायदे जे स्त्रियांच्या प्रगतीसाठी, स्त्रियांच्या उन्नतीसाठी फायदेशीर ठरतील असे होते। स्त्रियांनी बाबासाहेबांसोबत त्या ठिकाणी महाडच्या 14 तारखेच्या सत्याग्रहामध्ये पण सहभाग घेतला आणि नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशामध्ये सुद्धा सहभाग घेतला। आज 21व्या शतकात बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की स्त्रियांनी पुरुषांप्रमाणे खांद्याला खांदा लावून जावं। खरं तर त्याचंच प्रेरक म्हणून आज शनीच्या चौथऱ्यापर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत, शबरीवाला मंदिरापर्यंत आज महिला पोहोचलेल्या आहेत। मित्रो, त्या ठिकाणी स्त्रियांचं सशक्तीकरण असेल किंवा स्त्रियांची दास्यमुक्ती असेल, हा हास्याचा विषय असेल किंवा चावून चोथा चढवून झालेला विषय असेल, पण बाबासाहेबांनी हा फक्त विषय म्हणून मांडला नाही, तर त्यांनी त्याच्यावर ठोस कार्य केलं। त्याचाच परिणाम म्हणून आज अनेक मुली शिकतायत, अर्थार्जन करतायत, नोकऱ्या करतायत। सगळ्याच धर्मातील स्त्रियांनी खरं तर बाबासाहेबांना आपले उद्धारकर्ते मानले पाहिजेत। त्या ठिकाणी सामाजिक आणि जातीय विषमतेमुळेच त्याची एक संहिता तयार झाली पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं, मात्र ते पूर्ण झालं नाही। आज 21व्या शतकात आपण पाहतोय स्त्रियांना झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद स्त्रियांमध्ये आलेली आहे। आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत। युरोपातल्या स्त्रियांना त्यावेळेला मत मागण्यासाठी संघर्ष करावा लागला, मात्र भारतातील स्त्रियांना हा जो अधिकार आहे तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी संघर्ष न करता मिळवून दिला। आजच्या स्त्रियांना खऱ्या अर्थानं त्यांचे सगळे अधिकार कायद्याच्या माध्यमातून मिळवून देण्याचं काम हे सगळं श्रेय जातं बाबासाहेबांना आणि म्हणूनच बाबासाहेबांचं हे स्त्रियांवरचं ऋण कधी न पिटणार आहे। म्हणूनच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने स्त्रियांचे उद्धारकर्ते म्हटले तरी वावगं ठरणार नाही। निश्चितच ते स्त्रियांचे उद्धारकर्ते आहेत आणि स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी स्त्रियांचे कैवारी आहेत असं मी म्हणेन आणि इथेच थांबेन। जय हिंद, जय हिंद।